नमस्कार, मी आहे प्रिया मराठे. 23 एप्रिल 1987ला ठाणे येथे माझा जन्म झाला. लहानपणापासूनच रंगभूमीचं आकर्षण माझ्या रक्तातच होतं. शाळेतल्या स्पर्धा, कॉलेजमधली नाटकं, मला स्टेजवर उभं राहिलं की प्रचंड समाधान वाटायचं. माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली या सुखानो या मालिकेतून. पुढे 4 दिवस सासूचे, मग हिंदी मालिकांमधलं काम, कसम से, कॉमेडी सर्कस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवित्र रिश्ता. वर्षा या पात्रामुळे मला घराघरात ओळख मिळाली. माझं आयुष्य फुलत होतं. अभिनय, प्रसिद्धी आणि 2012मध्ये शंतनू मोघेंशी झालेला विवाह. एक परिपूर्ण जीवन जगते आहे असं मला वाटत होतं. पण एक दिवस माझ्या आयुष्यावर काळं सावट आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितलं, प्रिया, तुला कॅन्सर झाला आहे. क्षणभर माझं डोकं सुन्न झालं. मी विचारलं, मी इतकी लहान वयात? माझ्याकडे अजून किती स्वप्न आहेत? डॉक्टर म्हणाले, उपचार सुरू करावे लागतील. हा प्रवास कठीण आहे. 2 वर्षांचा संघर्ष. उपचारांची सुरुवात झाली. केमोथेरपी, औषधे, हॉस्पिटलचे दिवस. केस गळू लागले. शरीर क्षीण होत गेलं. प्रत्येक इंजेक्शन, प्रत्येक उपचार माझ्या शरीराला टोचत होते. पण माझ्या चेहऱ्यावर मी हसू ठेवायचा प्रयत्न केला. सगळे म्हणायचे, प्रिया, तू खूप स्ट्रॉंग आहेस. पण खरं सांगते, रात्री उशिरा मी एकटी असताना उशीला धरून मी किती रडले आहे हे मलाच ठाऊक आहे. 2025च्या ऑगस्टच्या महिन्यात माझी तब्येत झपाट्याने बिघडू लागली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. शरीरात ऊर्जा उरली नाही. हॉस्पिटलमध्ये नेलं तरी डॉक्टर सांगत होते, आता जास्त काही करता येणार नाही. 31 ऑगस्टच्या पहाटे मीरा रोडच्या माझ्या घरी मी शांतपणे पडून होते. पती शंतनू माझ्या शेजारी होते. डोळ्यात अश्रू घेऊन माझा हात घट्ट धरून मी त्यांना हलक्या आवाजात म्हटले, शंतू, मला माफ कर. आपलं आयुष्य अर्धवटच राहिलं. पण मला तुझं प्रेम मिळालं हेच माझं भाग्य आहे. मी डोळे मिटले आणि हळूहळू माझा श्वास थांबला. 38 वर्षांचं आयुष्य, 2 वर्षांचा संघर्ष आणि शेवटी मी माझ्या देहाला निरोप दिला. माझ्या अंत्यदर्शनाला असंख्य कलाकार मंडळी, मित्रमंडळी, चाहते आले होते. प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी होतं. अभिजित खांडकेकर, अंकिता लोखंडे, हेमांगी कवी, सगळ्यांनी मला आठवत रडत श्रद्धांजली वाहिली. लोक म्हणत होते, प्रिया, तू गेलीस हे खरं वाटत नाही. मी आहे प्रिया. होय, आज मी या जगात नाही, पण माझ्या आठवणी, माझे चेहरे, माझ्या भूमिका, वर्षा, भावनी, प्रिया मोहिते या तुमच्या हृदयात कायम जिवंत राहतील. मी या पृथ्वीवरून गेली असले तरी माझा आत्मा तुमच्या प्रेमात सदैव जिवंत राहील. मी कॅन्सरशी लढले, पण मला माहीत होतं आयुष्य किती लांब आहे हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे फक्त कसं जगायचं. म्हणून मी सांगून जाते, आजाराला घाबरू नका, त्याला सामोरे जा. आप्तांच्या आधारांमुळे सगळं सहज करणं सोपं होतं. प्रेम आणि सकारात्मकता हाच सर्वात मोठा औषध आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान लक्षणं दिसली तरी तपासा आणि आयुष्य असेपर्यंत स्वप्न जगा, आनंदाने जगा. कॅन्सर म्हणजे शेवट नाही, तो एक लढा आहे. मी जेव्हा या जगातून निघून जाईन तेव्हा लोक माझ्या दुःखाला नाही तर माझ्या हसण्याला आठवतील, माझ्या आठवणींना जपतील आणि हाच माझा विजय आहे. माझं आयुष्य कदाचित अपूर्ण राहिलं, पण ते प्रेमानं, कृतज्ञतेनं, धैर्यानं आणि स्वप्नांनी भरलेलं होतं. धन्यवाद.